नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने साक्षी आणि प्रिया या दोघींना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते. पण त्याच्यानंतरला जेव्हा सगळेजण घरी येतात, घरातलं वातावरण थोडंसं दुःखी असतं. कारण इथे सगळ्यांना असं वाटतंय की प्रिया ही तन्वी आहे आणि तन्वी जेलमध्ये गेली ही गोष्ट आता त्यांना सहन होत नाही. त्यांना या गोष्टीचं वाईट वाटतं आणि म्हणूनच सगळेजण दुःखी असतात. पण इथे सायली आपल्या प्रेमाने आणि इथे आपल्या गोड शब्दाने, इथे आपल्या गोड वाणीने ती आपल्या घरातील माणसांच्या मनातून हे दुःखाचं सावट बाजूला करत त्यांना प्रेमाने आपल्या हाताने घाससुद्धा भरवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे सायलीने मंदिरामध्ये जाऊन देवी आईसमोर एक नवस केलेला असतो. ती म्हणालेली असते की मधुभाऊ निर्दोष सिद्ध झाले पाहिजे. अर्जुन सरांना या केसमध्ये सुद्धा यश आलं पाहिजे. जर मधुभाऊ निर्दोष सिद्ध झाले, अर्जुन सरांना या केसमध्ये यश मिळालं, तर मी इथे येऊन देवी आईची ओटी भरेन असा तिने नवस केलेला असतो. आणि मग प्रेक्षकांनो, इथे अर्जुन ही केस जिंकलेला असतो. त्यामुळे सायली ठरल्याप्रमाणे नवस फेडायला जाते. पण प्रेक्षकांनो, इथे आता नवस फेडायला जात असताना सायली एकटी जात नाही. सायलीने इथे सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंबांना एकत्र बोलावलेलं असतं. ती म्हणते की मी तुम्हाला मुलीसारखी आहे ना. मला माहिती आहे घरामध्ये जरा दुःखाचं वातावरण आहे. सगळ्यांनाच या गोष्टीचं वाईट वाटतंय की प्रिया जेलमध्ये गेले. पण तरीसुद्धा मी म्हणते म्हणून इथे अर्जुन सर जिंकलेत. त्यांचं यश सेलिब्रेट करण्यासाठी तुम्ही निदान मंदिरामध्ये या, असं आता सायली सगळ्यांना सांगते. त्यामुळे इथे अर्जुनसाठी सगळेजण मंदिरामध्ये जायला तयार होतात. आणि प्रेक्षकांनो, जेव्हा सायली येणाऱ्या भागामध्ये मंदिरामध्ये नवस फेडायला जाते, तेव्हा गुरुजी 22 वर्षांपूर्वीच्या सत्याचा उलगडा करतात. तेव्हा इथे सुभेदार आणि किल्लेदार यांना नव्याने सायलीबद्दल एक महत्त्वाची गोष्ट समजलेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जेव्हा इथे गुरुजींकडून सुभेदार आणि किल्लेदार या कुटुंबांना कळतं की सायली हीच खरी तन्वी आहे, तेव्हा इथे सुभेदारांच्या घरामध्ये दिवाळी दसरा साजरा होतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे अर्जुनने आपल्या वकिली बुद्धीने इथे मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करत साक्षी आणि प्रिया या दोघींना त्यांच्या त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते. तर इथे आता साक्षीला जन्मठेपेची तर प्रियाला 7 वर्षाच्या तुरुंगवासाची ही आता शिक्षा मिळालेली असते. मग प्रेक्षकांनो, इथे अर्जुनला यश मिळालेलं असतं. मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेले असतात. त्यामुळे इथे आता देवी आईने सायलीचं ऐकलं असंच आता सायली समजते आणि ठरल्याप्रमाणे ती इथे देवी आईची ओटी भरण्यासाठी मंदिरात जाणार असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता रविराज किल्लेदार इतके मोठे नावाजलेले वकील आणि त्यांच्या मुलीने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली पैशांसाठी आणि त्याचबरोबर तब्बल 2-2.5 वर्ष ती सातत्याने खोटं बोलत होती. ही गोष्ट जेव्हा आता कोर्टामध्ये सगळ्यांना समजते, इथे तर आता न्यूज रिपोर्टरवाल्यांना सुद्धा या वात्सल्य आश्रम मर्डर केससाठी कोर्टामध्ये बोलावलेलं असतं. आणि ही केस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळेजण या केसच्या निकालाची वाट बघत असल्यामुळे इथे आता या केसचं पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट हे सगळे न्यूज चॅनलवाले आपल्या आपल्या चॅनलला करत असतात. कोर्टाने तशी परवानगी त्यांना दिलेली असते. मग काय प्रेक्षकांनो, अख्खा महाराष्ट्र घराघरामध्ये बसून हे सगळे न्यूज चॅनलवाले आता जी बातमी दाखवत असतात ती बघत असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कळलेलं असतं की कशा पद्धतीने प्रियाने कोर्टामध्ये खोटी साक्ष देऊन आपल्याला लहानाचं मोठं केलेल्या इथे वडिलांसारख्या मधुभाऊंना इथे खोट्या केसमध्ये अडकवलं. त्यांना 1 वर्ष तुरुंगवासाची विनाकारण शिक्षा भोगावी लागली फक्त आणि फक्त प्रियासाठी. पण आता प्रियासारखी मुलगी जिथे असते तिथे सायलीसारखी मुलगीसुद्धा असतेच, जे आपल्या वडिलांना या संपूर्ण संकटामधून बाहेर काढते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे सायली अर्जुनबरोबर जे काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करते, जरीसुद्धा लोकांना ही गोष्ट आवडली नसली, त्यांना पचली नसली, तरीसुद्धा
एका वडिलांसाठी मुलगी काहीही करू शकते हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मुली स्पेशली सगळ्याजणी ॲग्री करतीलच की आपल्या वडिलांवरती एखादी गोष्टी आणि त्याच्यामध्ये एवढं मोठं संकट म्हणजे वडिलांना जर जेल झाली असेल आणि त्याच्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी हा जर पर्याय असेल तर त्या जागी जरी कुठलीही मुलगी असती तरी हा पर्याय तिने निवडला असता आपल्या वडिलांना, आपल्या मधुभाऊंना या केसमधून बाहेर काढण्यासाठी. आणि प्रेक्षकांनो, इथे सायलीने जेव्हा इथे अर्जुनला 1 महिना दिला जातो तेव्हा तिने देवी आईला नवससुद्धा केलेला असतो आणि मग काय, देवी आईने आशीर्वाद देत अर्जुनला जिंकवलेलं असतं. मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेले असतात. पण इथे आता तन्वी जेलमध्ये गेले म्हटल्यानंतर सगळ्यांना वाईट वाटलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते की मला माहिती आहे प्रिया जे काही वागली त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना धक्का बसला आहे, तुम्हाला वाईट वाटतं आहे, पण म्हणून आता तो सगळा राग आपण अण्णावरती काढायचा का? मला मान्य आहे की ती जेलमध्ये गेले त्याचा आपल्याला सगळ्यांनाच खूप जास्त त्रास होतो आहे, मलाही त्रास होतो आहे, पण पूर्णाजी तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत आणि जर तुम्ही जेवला नाहीत ना तर घरामध्ये कुणीच जेवणार नाही. तेव्हा इथे सायली आपल्या हाताने पूर्णाजीला घास भरवते आणि प्रियाबद्दलचं जे काही त्यांचं मत असतं ते बदलते आणि म्हणते की जास्त विचार करू नका, शेवटीला जिथं गुन्हा केलेला असतो त्या गुन्ह्याची शिक्षा मिळतेच ना आणि आपण सगळेजण कायद्याला मानणारे लोक आहोत. त्याच्यामुळे इथे आता प्रियाला जी शिक्षा मिळाली ही तिच्या गुन्ह्याची शिक्षा तिला मिळाली, त्याच्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सगळेजण सायलीच्या बोलण्याला ॲग्री करत थोडं थोडं जेवून घेतात. त्यानंतर श्रावणी सोमवारचा दिवस असतो तेव्हा सायलीने घरामध्ये पूजा ठेवलेली असते. सगळेजण पूजा वगैरे करतात. त्यानंतर सायली म्हणते की पूर्णाजी मी मंदिरामध्ये जाऊन येऊ का? तुम्हाला यायचं माझ्याबरोबर? मधुभाऊ निर्दोष सिद्ध व्हावे आणि अर्जुन सर ही केस जिंकावे म्हणून मी देवी आईजवळ नवस केला होता. तो नवससुद्धा ह्या चांगल्या दिवशी फेडायचं म्हणते. मला देवी आईची ओटी भरायची आहे. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की आम्हीसुद्धा सगळेजण येतो. जर मंदिरामध्ये आलो तर मनामध्ये ही जी काही आता मन माझं चंचल झालं आहे, चलबिचल झालं आहे, मनामध्ये सातत्याने विचार सुरू आहेत, ते विचार तरी थोडेसे बाजूला होतील. तेव्हा मी सुद्धा येते तुझ्याबरोबर असं इकडे आता पूर्णाजी म्हणत असते. तेव्हा आपण सगळेजण जर गेलो तर मंदिरामध्ये गेल्यानंतर मनाला जरा शांतता मिळेल, जरा पॉझिटिव्ह एनर्जी येईल असं अस्मितासुद्धा म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो सायलीबरोबर सगळेजण जायला तयार होतात. तेव्हा सायलीच्या मनात विचार येतो की इथे रविराज काका, प्रतिमा आत्या यांचीसुद्धा अवस्था तीच असेल, कारण रविराज काका तर खूप चिडलेले असतात. ते म्हणतात की प्रिया इतकं खोटं बोलले ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही आहे. प्रतिमासुद्धा म्हणते की मला माहिती होतं ती खूप खोटं बोलते, पण इतक्या खालच्या पातळीला जाऊन खोटं बोलेल या गोष्टीचा मी कधी विचारसुद्धा केला नव्हता. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे रविराज काका खूपच जास्त भडकलेले असतात. ते म्हणतात काहीही झालं ना तरीसुद्धा मी तिचं तोंड बघायला पुन्हा कधीच त्या जेलमध्ये जाणार नाही आहे. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते अहो जाऊ द्या ना, तुम्ही नका स्वतःला इतका त्रास करून घेऊ. त्यानंतर नागराज मध्ये मध्ये सापटपणा करण्याचा प्रयत्न करत असतो, पण रविराज काका त्यालासुद्धा गप्प करतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे पूर्णाजी सायलीला म्हणत असते की तू पहिल्या दिवसापासून सांगत होतीस की प्रिया जशी दिसते तशी नाही आहे, तिच्यावरती विश्वास ठेवू नका. आमचं चुकलं, पण आता शेवटीला आम्हाला कळलं ती कशी आहे ते आणि आता ती जे काही भोगते तिच्या कर्माचं तिला ते फळ मिळाले. आम्हीसुद्धा आता जास्त विचार करणार नाही. चल आम्ही तुझ्याबरोबर मंदिरात येतो. आपण सगळेजण मिळून इथे आता अर्जुन जिंकलाय ना त्याचं हे जिंकणं आपण साजरं करूया. देवी आईची ओटी भरायला आम्हीसुद्धा येणार. सगळेजण आता मंदिरामध्ये गेलेले असतात. तेव्हा इथे सायली प्रतिमा आत्याला फोन करते आणि म्हणत असते की प्रतिमा आत्या मंदिरामध्ये या ना, तुम्ही मंदिरात आलात तर तुम्हाला बरं वाटेल. रविराज काकांनासुद्धा सांगा. तेव्हा प्रतिमा म्हणते की रविराज येतील असं वाटत नाही, कारण त्यांची मनस्थिती ठीक नाही आहे. तेव्हा सायली म्हणते की रविराज काकांना सांगा ना की तुमच्या दुसऱ्या मुलीने सायलीने तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण दिलं आहे असं सांगा, तुमची दुसरी मुलगी तुम्हाला बोलावते असं सांगा ना. तेव्हा इथे प्रतिमा आता रविराज काकांना सांगते की सायलीने तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण दिलं आहे, तिने मंदिरामध्ये तुम्हाला बोलावले. ती म्हणाली की मी सुद्धा तुमची मुलगीच आहे ना, मग एका मुलीचं ऐकणार नाही का? तेव्हा रविराज काका इमोशनल होतात. ते म्हणतात की सायली जेव्हा पहिल्या दिवशी मला भेटली होती तेव्हा ती खरं बोलली होती आणि अजूनही ती खरंच बोलते. त्यामुळे तिच्यासारखी मुलगी जर मला असती तर खूप बरं झालं असतं. ठीक आहे, जे झालं ते झालं. आता मला सायलीचं मन दुखवायचं नाही आहे. तिची जर इच्छा असेल तर चल आपण मंदिरात जाऊया आणि जरा मंदिरात गेलं तर मनाला थोडी शांतता तरी मिळेल असं इकडे रविराज काका म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो
सगळेजण मंदिरामध्ये जमलेले असतात तेव्हा इथे देवी आईची ओटी भरलेली असते. अर्जुन जिंकलेला असतो, मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेले असतात. तेव्हा इथे गुरुजीसुद्धा आनंदात असतात. ते म्हणत असतात की मधुकर पाटील, अहो मला तर आधीपासूनच माहिती होतं की तुम्ही निर्दोषच असणार. मी तुम्हाला कधीपासून ओळखतोय. तुमच्यावरती खोटे आरोप झाले होते हे आम्हाला माहितीच होतं. काही लोकांचा गैरसमज झाला होता पण त्यांनासुद्धा आता क्लॅरिटी मिळालेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सायली देवी आईची अगदी मनापासून ओटी भरते आणि अर्जुनसाठी ती प्रार्थना करायला सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो गुरुजी म्हणत असतात की सायली बाळा, जशी लहानपणी होतीस ना अजूनही अगदी तशीच आहेस. अगदी इथे लक्ष्मीच्या पावलांनी तू मधुभाऊंच्या घरामध्ये गेलीस. वात्सल्य आश्रमसुद्धा तुझ्यामुळे इथे फुललं. कितीतरी लोक त्या आश्रमामध्ये येऊन राहायला लागले आणि आता सुभेदारांच्या घरामध्ये गेली आहेस. ते सुद्धा घर तू एकत्र बांधून ठेवतेस हे मला कळतंय. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायली म्हणत असते की गुरुजी, अहो तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी होता आणि तसाच राहू दे. तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात की तुम्हाला सगळ्यांना सांगतो, सायली खरंच खूप नशीबवान आहे. अहो मी सगळं बघितलंय ना. म्हणजे सायली ही 6 वर्षांची असेल. 5-6 वर्षांची मुलगी इथे रडत रडत मंदिरांच्या पायऱ्यांवरती बसली होती. खूप रडत होती ती. त्यांच्या गाडीचा कदाचित अपघात झाला होता. दरीमध्ये त्यांची गाडी कोसळली होती आणि ती लहान मुलगी त्या गाडीतून आली आणि इथे मंदिराच्या पायऱ्यांवरती बसली होती. तेव्हा मधुभाऊ तिच्याजवळ गेले आणि तिच्याजवळ बोलल्यानंतर ती मुलगी, तेव्हा चिमुकली मुलगी त्यांना मिठी मारून रडायला लागली. अहो तेव्हा त्या मुलीला कळलं मधुभाऊ किती चांगले आहेत ते. आणि तेव्हा मधुभाऊ त्या सायलीला घेऊन घरी गेले आणि मग तिचं नावसुद्धा ठेवलं. तिला शोभेल असं सायली. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता सायलीबद्दलचं सत्य आता गुरुजी सांगत असतात. 22 वर्षांपूर्वीची गोष्ट, ज्या वेळेला त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता, ही गोष्ट मला नंतर कळली. पण त्यांच्या आईवडिलांचा शोध घेण्यात येत होता पण ते दोघेजण सापडलेच नाही. आणि इथे सायली या पायरीवरती रडत बसली होती. तेव्हा ती मधुभाऊंना भेटली. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात, हो ना, तेव्हापासून मी सायलीला बघतोय. तिची देवावरती खूप श्रद्धा आहे आणि मधुभाऊंनी सुद्धा तिला चांगले संस्कार दिले. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की तिला चांगले संस्कार देण्याची गरजच पडली नाही, कारण ती आधीच संस्कारी होती. मी तिला काही सांगितलेलं नाही आहे. ती मुळातच खूप गुणी मुलगी आहे. अहो तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे आणि ते म्हणजे इथे रुक्मिणीचं प्रतीक. तर माझी साऊ ही लहानपणापासूनच लक्ष्मीचं रूप आहे. ती आमच्या आश्रमामध्ये आली आणि आमच्या आश्रमाची भरभराट झाली असं आता मधुभाऊ म्हणतात. तेव्हा पूर्णाजी म्हणते, काय सायलीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो ना, जन्मखूण आहे ती. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, जेव्हा सायली तुम्हाला भेटली होती ती माझ्या वाढदिवसाची तारीख आहे. त्याच तारखेला तुम्हाला सायली भेटली होती ना. आणि त्याच दिवशी इथे रविराज काकाच्या म्हणजे सिनियरच्या गाडीचा अपघात झाला होता आणि तेव्हाच तन्वी त्याच्यापासून दूर झाली होती. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पूर्णाजी म्हणते की सायली तुझा तळपाय दाखव बरं. तेव्हा सायली आपला तळपाय दाखवते. तेव्हा पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसतो. पूर्णाजी म्हणते की सायलीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे आणि ज्या दिवशी ती तुम्हाला सापडली त्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस होता आणि अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशीच रविराजांच्या गाडीचा अपघात झाला होता. म्हणजे इथे सायलीच तर इथे आमची नात नाही आहे ना, सायलीच तर तन्वी नाही आहे ना. तर इथे गुरुजी म्हणतात, असू सुद्धा शकते. चांगल्या घरातली मुलगी वाटत होती. जेव्हा इथे मधुभाऊंना भेटली होती चांगल्या श्रीमंत घरातली मुलगी दिसत होती ती. तेव्हा इथे आता सायलीने घातलेले कपडे, तिचं वर्णन इथे केलं जातं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता रविराज काका आणि इथे संपूर्ण सुभेदार कुटुंब यांना कळतं की सायली हीच खरी रविराज काकांची मुलगी आहे. तळपायावरती जी असलेली तुळशीपत्राची खूण आणि इथे प्रतिमा, त्याचबरोबर सायली, या दोघींचे जे काही गुण असतात ते सुद्धा जुळत असतात. तर इथे प्रतिमातले सगळे गुण सायलीमध्ये आलेले असतात. आणि इथे पूर्णाजी म्हणत असते की जशी प्रतिमाच्या हाताला चव आहे ती चव सायलीच्या सुद्धा हाताला आहे. त्याच्यामुळे माझी नात माझ्या जवळ होती, तिला ओळखायला आम्ही कसे काय चुकलो. गुरुजी, बरं झालं तुमच्यामुळे हा खुलासा तरी झाला. त्यामुळे इथे आता कदाचित सायली हीच आमची मुलगी असू शकते या गोष्टीवरती माझासुद्धा विश्वास बसतोय. कारण मला जशी मुलगी हवी होती, म्हणजे माझी लहान मुलगी मोठी झाल्यावरती जशी असती ना तशी अगदी सायली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला मला सायलीमध्ये प्रतिमाचा भास होतो अशी पूर्णाजी म्हणत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता गुरुजी म्हणत असतात की चला, म्हणजे तुमची मुलगी
उशिराने का होईना पण तुम्हाला सापडली, तुम्हाला तुमची खरी तन्वी मिळाली, यातच सगळं आलं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता घरातून इडापिडा गेल्यानंतर इथे सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्यसुद्धा सगळ्या सुभेदार किल्लेदार यांच्या समोर आलेलं असतं. त्यामुळे इथे आता सुभेदारांच्या घरामध्ये आणि किल्लेदारांच्या घरामध्ये दिवाळी आणि दसरा दोन्हीही एकाच दिवशी साजरे होत असतात. कारण खरी तन्वी ही सायली आहे हे सगळ्यांनाच समजलेलं असतं.